नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या लाईव्ह सेशन मध्ये. बरोबर, आता सर्व मुलांनी फळ्याकडे लक्ष द्या. आता आपण प्रॅक्टिस सेट किती शिकणार आहे? 23. स्टँडर्ड किती आहे? 5th. बरोबर. हा, सर्वांनी अत्यंत मन लावून लक्ष द्यायचं आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी मी बेसिक पासून शिकवणार. ओके, चला आता मला एक सांगा की काय प्रश्न विचारलेला आहे. व्हॉट इज 1/3 ऑफ ईच ऑफ द कलेक्शन गिवन बिलो. पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे 15 पेन्सिल. काय वाचा? 1/3 ऑफ म्हणजे काय माहितीये तुम्हाला? इथं पहिल्याचं मी आन्सर लिहितोय. पहिलं काय दिले रे आपल्याला? 15 पेन्सिल दिल्या. बरोबर. मग 1/3 हा ऑफ म्हणजे काय? मल्टिप्लाय. ऑफ म्हणजे काय? किती पेन्सिल आहे रे बाळा? 15. 3 1 जा 3 आणि 3 5 जा 15. बरोबर का? कळलं ना? मग किती पेन्सिल आले आपल्याकडे? 5 पेन्सिल. किती पेन्सिल आल्या? 5 पेन्सिल. कळालं सगळ्यांना? पक्क कळालं? हे झालं आपलं पहिलं. आता दुसरं काय आहे? दुसरं बघा. दुसऱ्याचं आन्सर किती आहे रे? 21 बलून. म्हणजेच किती येणार? 1/3 मल्टिप्लाय बाय 20. याला डिनॉमिनेटर असतो म्हणजे 1 असतो. समजलं सगळ्यांना? 3 1 जा 3 7 जा 21. 7 1 जा 7. मग किती आलं उत्तर? 7. हा डिनॉमिनेटर एक देण्याची गरज नाही. मग किती आलं? 7 बलून. काय आलंय? 7 बलून. सगळ्यांना कळालं? क्लिअर कळालं? कोणतं बघितलं आपण आता? फर्स्ट आणि सेकंड. हे आहे थर्ड आणि फोर्थ. हे आपण पुढच्या पेजवर बघू. या सगळ्यांचं काय काढायचं आपल्याला? 1/3 काढायचं. काय काढायचं आहे? 1/3. बघा आता आपण नेक्स्ट पेजवर बघू. हे इथं मी घेतलंय. किती पेन्सिल आहे? तिसऱ्याचं आन्सर बघून घ्या. किती पेन्सिल आहे? 9. 1/3 इंटू किती रे? 9. 3 1 जा 3. 3 3 जा 9. मग किती झालं सांगा बरं? 3 चिल्ड्रन. किती झालंय? 3 चिल्ड्रन. कळालं सगळ्यांना? हा, आता मन लावून लक्ष द्या. आता किती बुक्स आहेत रे? 18. आता आपण 4 चा आन्सर बघणार आहे. मन लावून लक्ष द्या. ओके, काय काढायचं याचं? 1/3. काय काढायचं याचं? 1/3 इंटू ऑफ म्हणजे मल्टिप्लाय. ऑफ म्हणजे काय? मल्टिप्लाय. 1/3 ऑफ म्हणजे मल्टिप्लाय. किती करायचं आहे? 18 बुक्स. 3 1 जा 3 6 जा 18. किती आलं मग बुक्स? 6 बुक्स. किती बुक्स आलेला आहे? 6 बुक्स. सगळ्यांना कळालं? क्लिअर कळालं? चला आता आपण नेक्स्ट बुक प्रश्न. हे सगळं तुम्हाला नंतर कॉपी करायचं आहे. बघा सेकंड क्वेश्चन. व्हॉट इज 1/5 ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. प्रत्येकाचा 1/5 किती होणार आहे? किती सोपं आहे? मन लावून लक्ष द्या. फर्स्ट आहे प्रश्न इथंच आहे. मी इथं पहिल्याचा आन्सर लिहितो. मन लावून द्या. किती आहे रे? 1/5. याचा किती काढायचा आहे? ऑफ मल्टिप्लाय. किती करायचा आहे? 20 रुपीज. किती रुपीज रे? 20 रुपीज. माझ्याकडे लक्ष द्या. 5 1 जा 5. 5 4 जा 20. हा 1 आणि हे 4. 4 1 जा 4. किती रुपये होणार? 4 रुपीज होणार. किती रुपीज होणार? 4 रुपीज. कळालं सगळ्यांना?
क्लिअर? आता इथं बघा किती आहे रे? 3 किलोमीटर. सेकंडचा आन्सर. याचं किती काढायचं आहे? 1/5. ऑफ म्हणजे काय? मल्टिप्लाय. किती आहे? 30. 5 1 जा 5 6 जा 30. मग किती आला आन्सर? 6 किमी. कळालं सगळ्यांना? पक्क कळालं? हे दोन. आता याचं पण 1/5 काढायचं याचं या दोघांचं, ते आपण पुढच्या पेजवर बघणार. हे बघा किती काढायचं सांगा? थर्डचा आन्सर. याचं पण किती काढायचं आहे? 1/5 ऑफ. किती आहे रे? 15 लिटर्स. 5 1 जा 5 3 जा 15. 3 1 जा 3. मग किती लिटर आला आन्सर? 3 लिटर्स. किती आलेला आहे? 3 लिटर. बरोबर. तर आपल्याला किती आन्सर आलाय? 3 लिटर्स. हे सगळ्यांना कळालं? आता हे पण बघा किती सोपं. किती आहे रे? चौथ्याचं आन्सर. बरोबर. किती आहे रे? 1/5. ऑफ म्हणजे काय? मल्टिप्लाय. ऑफ म्हणजे काय? मल्टिप्लाय. किती सेंटीमीटर आहे? 25. किती सेंटीमीटर आहे? 25. 5 1 जा 5. 5 5 जा 25. 5 1 जा 5 सेंटीमीटर. समजलं सगळ्यांना आन्सर? क्लिअर? समजलं? पक्का समजलं? क्लिअर? ओके. चल आता आपण पुढे जाऊ. फाइंड द पार्ट ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग नंबर्स इक्वल टू द गिवन फ्रॅक्शन. क्लिअर? आता क्वेश्चन तुमच्या समोर आहेत. हे फर्स्ट आहे. याचं मी इथं आन्सर लिहितो. दीदी लक्ष दे. किती दिले बाळा? 2/3. हा ऑफ म्हणजे काय? व्हेरी गुड. हे किती दिले? 30. याला डिनॉमिनेटर नसतो म्हणजे 1 असतो. 3 1 जा 3 10 जा 30. बरोबर आहे ना? बाळा मन लावून लक्ष दे. मग आता मला सांगा किती उरले? इथं 2 आणि हे किती उरले? 10. मग 2 10 जा किती होणार? 20. मग त्याचे पार्ट्स किती आले आपले? किती पार्ट होणार त्याचे? 20. कळालं सगळ्यांना? आता इथं मी रिक्षावर. आता बाळा हे सेकंडचा आन्सर. सेकंड क्वेश्चन वरी आहे का? आहे. काय आहे सांगा? 7/11 इंटू. बरोबर. इंटू किती आहे बोला? 22. याला डिनॉमिनेटर नाही म्हणजे 1 आहे. बेसिक उन्हाळ्यात सगळं शिकवलंय. चला बोला. 11 1 जा 11. 11 2 जा 22. 7 2 जा किती झालं? 40. इज इक्वल टू हा माझा आन्सर. मी पुढे पण लिहू शकतो किंवा इथं लिहू शकतो. इज इक्वल टू किती आला आन्सर? 14. हे त्याचे किती झाले? 14 पार्ट झालेले आहे. कळालं सगळ्यांना? क्लिअर? आता हे जे दोन उदाहरणं आहेत सेम याचे पार्ट आपण कुठे करणार आहे? नेक्स्ट पेज वर. चला चला आता लक्ष द्या. थर्डचा आन्सर. थर्डचा क्वेश्चन तुमच्या समोर आहे. हा क्वेश्चन किती करायचा आहे? 3/8. हे ऑफ म्हणजे मल्टिप्लाय. किती पार्ट करायचे? 64. किती पार्ट होतील? याला डिनॉमिनेटर नाही म्हणजे 8 1 जा 8 8 जा 64. बरोबर आहे ना? 3 × 8 या दोघांचा मल्टिप्लाय होणार. 3 × 8 बरोबर किती? 24. मग आन्सर किती आला आपलं? 24. सगळ्यांना कळालं? मल्टिप्लाय मध्ये क्रॉस डिवाइड आपण करू शकतो. समजलं? आता आपला आहे फोर्थचा आन्सर. फोर्थचं आन्सर काय?
5/13. ऑफ म्हणजे काय? किती आहे? 65. 13 1 जा 13 5 जा 65 इज इक्वल टू पुढं 5 5 जा 20. सगळ्यांना कळालं? सोपं आहे का नाही? क्लिअर? ऑफ म्हणजे काय? मल्टिप्लाय. आता यामध्ये आपल्याला काय माहित पाहिजे? टेबल माहित पाहिजे. काय माहित पाहिजे? टेबल आपण कुठे घेतो? बेसिक तासाला. ऑफ म्हणजे मल्टिप्लाय कुठे घेतो? बेसिक तासाला. फाउंडेशन तासाला घेतो तुमचं. म्हणजे तुम्हाला गणित समजायला आवड जातं का? नाही. कारण गणित समजण्यासाठी आपल्याला काय काय लागतं ते आपण सगळं उन्हाळ्यापासून काय करून घेतो? तयारी करून घेतोय. त्यामुळे हे तर तुम्हाला एक जरी गणित सोडून दिलं तर तुम्ही बाकीचे पूर्ण इझी सोडवू शकता. समजलं सगळ्यांनी? क्लिअर? वही काढायचं आणि नोट करायचं. क्लिअर? ओके, थँक्यू.